तर नसरापूरमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेवर याआधीही 2 गंभीर गुन्हे दाखल होते। 1998ला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2015ला विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा होता। मात्र दोनही गुन्ह्यांमधून त्याची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर आता संतापाची लाट पाहायला मिळते। सलग दुसऱ्या दिवशी देखील नसरापूर गावात कडकडीत बंद ठेवण्यात आलाय। या प्रकरणात मुलीला न्याय मिळेपर्यंत भेटायला येऊ नका, राजकीय पुढारी भेटायला येतात आणि फोटो काढतात। नेते मंडळी स्वतःच राजकारण साध्य करतायत अशी भूमिका नसरापूर घटनेतील मुलीच्या वडिलांची आहे। आता मी अस्थि विसर्जनासाठी देहू येथे आले असताना माझ्या घरच्यांकडून मला फोन आला मित्रांचा की इथे बरेच राजकारणी लोक सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहेत। तर माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे, जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत एकाही राजकारणाने आमच्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये, एवढी माझी नम्र विनंती आहे। जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कोण लोक असतील ज्यांना आम्हाला भेटायचे आम्ही त्यांना भेटू। जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकारणाने माझ्या घरी माझं सांत्वन करण्यासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे। तर या संपूर्ण प्रकरणात आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली। या नराधमावर 2015 मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे। पोलीस तपासातील त्रुटींमुळे आरोपी त्यावेळी निर्दोष सुटला होता। भोर तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता आरोपीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर खरं तर धक्कादायक वळण या सर्व प्रकरणाने घेतलेलं आहे। पुढे पोलिसांच्या खरं तर माहितीनुसार या नराधमावर 2015 मध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होता। मात्र तांत्रिक पुरावे आणि पोलीस तपासातील त्रुटींमुळे तो त्यावेळी निर्दोष सुटला होता। या संदर्भात ॲडव्होकेट राम सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आहे। लोकशाहीचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी पाहूयात। काय सांगाल, काय नेमकं ते प्रकरण आहे, काय नेमकं घडलं होतं आणि कोर्टाने ऑर्डर मध्ये काय मेन्शन केलं? सर्वप्रथम सदरची नसरापूरची झालेली घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी तर आहेच, त्याचबरोबर तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेचे दिंडवडे उडवणारे आहे। तर आता या बाबतीत जर प्रामुख्याने पाहिलं तर हा आरोपी याच्यावरती प्रिव्हियस गुन्हे दाखल होते अशी माहिती काल प्रसार माध्यमात व्हायरल झाली। तर त्याची शहानिशा केल्यानंतर 2015 साली राजगड पोलीस स्टेशन येथे सदर नराधम आरोपीवरती पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता। परंतु त्यामध्ये त्याची ऑर्डर वगैरे पाहिली असता त्यामध्ये असं लक्षात येत आहे प्रथमदर्शनी की त्यामध्ये जी विक्टीम होती त्या विक्टीमचं जे वय दाखवणारा जो पुरावा आहे तो पुरावा त्या तपास अधिकाऱ्याने त्याची फक्त आणि फक्त फोटोकॉपी दिल्यामुळे, ओरिजिनल सर्टिफिकेट न दिल्यामुळे तो आरोपी सुटण्यास मदत झाली आणि त्या मुलीचं वय प्रूव्ह होऊ शकलं नाही। ही खऱ्या अर्थाने न्याय व्यवस्थेसाठी सर्वाधिक शोकांतिक आहे आणि खऱ्या अर्थाने या नसरापूरच्या गुन्ह्याची पायाभरणीच त्याच्या निर्दोष सुटण्यामुळे झाली असं माझं प्रांजळ मत आहे। सरकारी साक्षीदार घ्यावेत, त्याचबरोबर सरकारी साक्षीदार पंचनामा यांना जे साक्षीदार आहेत त्यांना संरक्षण देण्यात यावं, त्यांना जाण्याचा वाहन भत्ता देण्यात यावा, त्यांना कोर्टात हजर राहण्याबरोबर करावं। फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणजे फक्त कोर्ट फास्ट नसतं, तर त्यामध्ये असणारे साक्षीदार, त्यामध्ये असणारे पंचनामा या गोष्टींचं करत असताना त्यामध्ये एक लेडीज दर्जाची उच्च पदस्थ अधिकारी त्यामध्ये नेमणूक करावी। या गोष्टी राहिल्या तर त्यामध्ये त्याला शिक्षा लागण्याचं प्रमाण होईल, नाहीतर तो एक फक्त फारसं ठरेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।